छावा भाग 21. कर्नाटक प्रांतीची लूट घेऊन राजे कारवार भीमगड मार्गे राजगडावर आले. गडावर येताच त्यांना खबर मिळाली की औरंगाबादेत शहजादा मुअज्जमची भेट घेऊन मिर्झा राजे जयसिंग आणि पठाण दिलेर खान पुण्याच्या रोखाने कूच झाले आहेत. पावसाळी नदी क्षणाक्षणाला फुगावी तशी मिर्झा राजांची फौज फुगून 80,000 गेली आहे. जव्हारचा राजा, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, जावळीकर मोरे, देसाई, दळवी ह्या राजांच्या शत्रूंना मित्र मानून त्यांच्या मिळतील तेवढ्या जमेती पोटात घेऊन 80,000ची हिरवी वावटळ चालून येत होती. ती येती प्रचंड लाट परतविणे शक्य नव्हते. थोपवून धरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असह्यच होते. 12 मावळाचे आघाडीचे गडकिल्ले आता बंदिस्त राखणे भाग होते. बालेकिल्ल्याच्या सदरेवर राजे चिटणीस बाळाजी आवजींना खली त्याचे मायने मजकूर सांगू लागले. त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभाजीराजे बसले होते. सदर बगल धरून मोरोपंत, कुडतोजी गुजर, येसाजी कंक, मानाजी भोसले, मुरारबाजी, नागोजी आणि बहिर्जी फर्जंद, निराजी पंत, अण्णाजी दत्तो अशा मंडळींनी बैठकीचा फेर धरला होता. कुणीच काही बोलत नव्हते. राजे मजकूर सांगू लागले. बाळाजींच्या हातचे शहामृगपीस कुरकुरू लागले. अक्षरांचे मोती उमटू लागले. प्रस्तुत जासुदांनी समाचार आणला की मिर्झा राजा जयसिंग रजपूत बरोबरी दिलेर खान पठाण 80,000 बाकी फौज घेऊन चालून येतो आहे. तरी तुम्ही जेवढे जेवढे कदीम जाणते असाल ते ते बरे सावध हुशारीने जागचे जागी असणे. पहारेकरी मेटकरी जेवढे म्हणून असाल ते रात्रीचा दिवस समजून चखोट हत्यारबंद राहणे. दाणा गोटा गवतकाडी बारूद गोळा यावरी बरे ध्यान राखणे. आम्ही खासे तुरंतच गड दाखल होत आहोत. बाळाजींनी थैल्यांचे फासबंद आवळून त्या सिद्ध केल्या. राजांनी आपल्या प्रत्येक सरदाराला जरुरीच्या सूचना दिल्या. ते धीराने प्रत्येकाशी बोलत होते, पण त्यांच्या मुद्रेवरची चिंतेची काजळी प्रत्येकाला खोल कुठेतरी जाणवत होती. उभा राजगड जखडल्यागत झाला होता. महाराज सरदारांना देत असलेल्या सावध सूचना संभाजीराजे विस्मित मनाने ऐकत होते. संभाजीराजांना घेऊन राजे सदरेवरून आपल्या महालात आले. मिर्झा राजा कोण प्रकारची चाल घेईल याचा विचार करण्यात ते हरवले होते. संध्याकाळची लांबट किरणे अजून बाले किल्ल्यावर रेंगाळत होती. मंचकावर बसलेले बाळराजे अस्वस्थ फेऱ्या घेणाऱ्या राजांकडे एक नजर बघत होते. शेवटी न राहवून त्यांनी राजांना विचारले, महाराज साहेब, रजपूत म्हणजे काय? राजांचे फेऱ्या घेणारे पाय तो प्रश्न ऐकताच जखडल्यासारखे झाले. तो प्रश्न राजांचे काळीज पार चिरत गेला होता. क्षणभर ते बाळराजांच्याकडे बघतच राहिले. मग धीम्या पावलांनी ते मंचकाजवळ आले. शंभूराजांच्या डोळ्यात आपले डोळे खोलवर रुतवून दाटल्यासारख्या घोगरट आवाजात त्यांना म्हणाले, रजपूत म्हणजे राजाचे पुत्र, राजाचे फर्जंद, राज्य करणारे. पण ही फार जुन्या काळची बाब झाली. आता रजपूत राजबंदे झाले, नमक हिलाल चाकर झाले. तुम्ही रजपूत आहात, आम्ही रजपूत आहोत आणि मिर्झा राजाही रजपूतच आहे. आणि मग राजे कितीतरी वेळ शंभूराजांना रजपूत, राजपुतांना, मिर्झा राजे, औरंगजेब, मोगलशाही याबद्दल बरेच काही सांगत राहिले. एक दीर्घ निश्वास फेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या महिरपीजवळ आले. महालाच्या रोषण नायिकाने अजून बैठकीत पेटते टेंभे चढविले नव्हते. राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली. प्रतिपचंद्र रेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता.
मंचक उतरून राजांच्या पाठीशी येऊन संभाजीराजे उभे राहिले. त्या दोघा पितापुत्रांना परशूचा आकार घेत डुबतीला लागलेले सूर्यबिंब दिसत होते. शंभूराजांच्या मनात विचार घोळत होते. आम्ही रजपूत आहोत, मिर्झा राजाही रजपूतच. कसा असेल तो मिर्झा राजा? आबासाहेबांच्या सारखा? छे, मग महाराज साहेब त्याच्यासाठी एवढे चिंतेत पडलेच नसते. बाहेर ऊन तावत होते. उभा राजगड आत पोळून निघत होता. संभाजीराजांच्या महालात आपल्या गोंदल्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेला शंभूराजांच्या हाती देताना धाराऊ म्हणाली, कायली व्हती या जीवाची निस्ती. आणि तिने आपल्या कपाळावर दाटी केलेला घाम डाव्या हाती पदर घेऊन निपटला. इतक्यात जिजाबाई महालात आल्या. घाम पुसलेला अंगावरचा पदर धाराऊने लगबगीने ठाकेठीक केला. शंभूराजे आऊसाहेबांना बघताच कमरेत वाकले. पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला. घ्या म्हणत जिजाऊंनी पुढे होत पेला त्यांच्या ओठांना भिडविला. पाणी पिताना बाळराजांच्या पापण्या क्षणभर मिटल्या गेल्या. जिजाऊंची नजर त्यांच्या कपाळीच्या 2 दळी शिवगंधावर गेली. सकाळी त्यांनीच ते बाळराजांच्या कपाळी रेखले होते. गडावर अनेक दासदासी होत्या. राजांचा 7 राण्यांचा राणीवसा होता. पण बाळराजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाबाईंनी कुणाच्याही हाती आजवर जाऊ दिले नव्हते. त्यांचे ते समाधान होते. कसले होते, कसे होते हे कोणालाही सांगता येणार नव्हते. हातचा रिता पेला बाळराजांनी चौरंगावर ठेवला. जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या इतक्यात पाली दरवाजावरची गडचढीची दुडदुडणारी नौबत सर्वांच्या कानावर आली. जिजाऊंचा चिंताक्रांत आक्रसलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उजळल्यागत झाला. चला बाळ शंभू, राजे गड चढत आहेत, सदरेवर जाऊ. जिजाबाईंनी बाळराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरेच्या रोखाने चालू लागल्या. तोरणा, प्रतापगड, चंदनवंदन, रोहिडा, पुरंदर अशा 12 मावळातील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते. पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली. माची मागून निघणाऱ्या भुयारामार्गे राजे बालेकिल्ला चढून वर आले. सदर प्रवेश करणाऱ्या राजांना जिजाबाई डोळे जोडून बघत होत्या. राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते. 2 दळांचे शिवगंध त्यामुळे चौकाठाने ओघळले होते. ते बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहिली होत होती. राजे राजगडावर आल्याला 8 दिवस लोटले नसतील तोच दिलेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठेचे पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हाडा, बुंदेला, राठोड, कछवाह, चंद्रावत अशा राजबंद्या रजपुतांच्या केशरी डेऱ्या राहुट्यांची प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिलेर खानाच्या दिमतीखाली सगळ्या जातीचा खान पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला. अब्दुल्ला खान, फते लष्कर, मेहली या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख मीर आतिश खान याने रांगेत आखून ठेवली. पाठीकडे झुकते झालेले किमोश डोक्यावर घेऊन चुणीदार विजारीचे डगल जाम्यावर झगमगीत जाकिटे चढविलेले दिलेरचे पठाणी आणि बहलिया हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले, हनवट्यांजवळ दाढ्या पिळलेले मिर्झा राजांचे कुंवर, सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी 12 मावळात घुमू लागले. आले. दिल्ली दरबारचे सगळ्यात ताकदवर आक्रमण मराठी दौलतीवर चालून आले.
प्रभू रामचंद्रांच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा राजांचे श्रींचे राज्य तसनस करण्यासाठी स्वामीनिष्ठेच्या खिल्लती काबे पांघरून आला. येताना तो रणचंडीचा कोटीयज्ञ पेटवून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून तो आता मराठी मुलखाची होळी पेटविणार होता. त्याची उमर 60 वर्षांची होती. 60ला बुद्धी नुसती नाठीच होत नाही तर खोटीसुद्धा होऊ शकते. कारण आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडणार होते. मराठे राजपूत एकमेकांवर उभे हत्यार धरणार होते. सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्यच ग्रासला जाणार होता. पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जसवंतसिंगाला रिहा केले. जसवंतसिंग दिल्लीच्या रोखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्क्याच्या नळीतून धुराचे फव्वारे फेकीत दिलेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयालात डुबून गेला होता. मोहम्मद तरखान, रसूलबेक रोझमानी, कुवत खान, सय्यद बुखारी, तुर्कताज खान, जबरदस्त खान, गैरत आणि मुझफ्फर, मीर आतिश खान हे शाही बंदे हात बांधून त्याच्यासमोर खडे होते. आपल्या आलिशान शामियान्यात खुशबुदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाच्या तलखीने त्याचे पातळ ओठ पुन्हा पुन्हा सुकत होते. सरबत कामी येत नव्हते. अफजल खानाला ऊर भेटीत फोडणारा, शास्ताखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान लुटणारा सेवा त्याच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हता. मध्येच त्याच्या कपाळावरचा केशरी कुलटिळा आक्रसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्याच्या जीवाची नुसती काहिली होत होती. नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी आपल्या सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली. क्षणभर आपल्या दळदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग कैक वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत आले होते. काजळणाऱ्या त्यांच्या मनाला हे स्फटिक स्वच्छ करीत आले होते. आज मात्र कधी नव्हे ती निळाशार कंठाची भस्ममंडित अशी साक्षात शिवाची मुद्राच त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खडी ठाकली. तिचा दाट निळा कंठ बघताना राजांचे उभे राजेपणाचे भान थरकून उठले. त्यांनी डोळे उघडले. समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते. शेजारी उभ्या असलेल्या संभाजी राजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर बिल्वदळे वाहण्याची इशारत केली. शंभूराजांनी तबकातील 2 बेलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर वाहिली. राजांनी मिटले तसेच त्यांनी हात जोडून आपले डोळे मिटले. त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वरच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची शिवपिंडीसारखी दिसणारी मुद्राच क्षणात उभी ठाकली. ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळाला नेऊन भिडविले. चला, राजे त्यांच्या खांद्यावर हात चढवीत म्हणाले आणि शंभूराजांच्यासह राजे जिजाबाईंच्या महालाकडे निघाले. जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बाले किल्ल्याच्या सदरेवर आले. सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदराव, कुडतोजी, येसाजी, मोरोपंत, निराजीरावजी, कर्माजी, अण्णाजी दत्तो, सिदोजी, रघुनाथपंत कोरडे अशी मंडळी हात बांधून उभी होती. कुणाचीच मान वर नव्हती. अदब मुजरे झडले. राजे, जिजाबाई आणि बाळराजे सदर बैठकीवर बसले. वर्मे बाण लागलेले पाखरू चित्कारण्याची ताकद नसल्याने तसेच फडफडत जावे तसे काही क्षण गेले. एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची परडी घेऊन सदरेवर राजांच्या समोर आला. काही न बोलता त्याने हातची परडी राजांच्या समोर पेश केली.
भंडाऱ्याची पहिली चिमट सदरेच्या देवतेला उधळून राजांनी दुसरी चिमट आपल्या कपाळीच्या शिवगंधावर घेतली. भंडाऱ्याची परडी सदरभर फिरली. इमानी कपाळे भंडाऱ्याने भरली. राजांच्या हात इशारतीवर सगळी मंडळी बसती झाली. भयाण शांतता पसरली. कधी नव्हे एवढ्या जाणवणाऱ्या गंभीर आवाजात राजे बोलू लागले. आम्हास ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशाहाच्या मनी आमचे श्रींचे राज्य सलते. ते बुडवावे म्हणून त्याने नामजाद केलेले दिलेर व मिर्झा पुण्यावर उतरले. मिर्झा राजाची चाल अजून खुली जाहली नाही, पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमेती कोंढाणा किंवा पुरंदराच्या रोखानं कूच करतील. औरंगशाहास रजाबंद करण्यास मिर्झा राजा हर हुन्नरची कोशिश करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला. राजे थांबले. बोलताना त्यांच्या तोंडी औरंगशाहाचं नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे आणि कातर आवाज संभाजी राजांना जाणवून गेला. रजपुताच्या गोटावर मारत्या समशेरीने चाल घेऊया. कुडतोजी गुजर मान उठवून म्हणाले. तुमच्या निधड्या स्वभावाला धरून बोललात कुडतोजी, पण रजपूत एवढा गाफील नाही. मागच्या सरदारांच्या गफलती त्याच्याकडून होणार नाहीत. बादशहांच्या 2 डुया त्याने बघितल्या आहेत. राजे शांतपणे म्हणाले. मोगलाई मुलकात घुसून हुल देत त्याला अंगावर घेतला तर? नेताजींनी आपली थोराड पगडी डोलावीत मसलत पेश केली. मंच बोललात नेताजी. आम्ही तीच कामगिरी तुम्हास जोडून देणार आहोत. परिंड्याच्या परगण्यात तुम्ही फौजबंद होऊन उतरा, पण हा हुन्नरही किती नतीजा पावेल आम्हास शक आहे. मिर्झा राजे मुत्सद्दी आहे, धीमा आहे. सगळे सदरकरी खामोश झाले. कुणालाच काही सुचत नव्हते. बराच वेळ राजे बोलत होते. मिर्झा राजाचा पठाण दिलेरचा हुबेहूब परिचय करून देत होते. औरंगजेबाच्या चालबाज धूर्त राजकारणी डावाची उकल करून सांगत होते. शेवटी ते म्हणाले, आम्हास औरंगजेबाच्या कडव्या चालीची खंत वाटत नाही. कीव वाटते ती मिर्झा राजाची. दिल्लीपती होण्याची त्याची योग्यता. तोच आज आमच्या पहाडियांच्या मुलखात बादशहाचा नमक-हलाल चाकर म्हणून उतरतो आहे. आता श्रींची इच्छा बलवत्तर, आमचा भार त्यांच्यावर, म्हणत राजे उठले. मने जखडलेले सदरकरी उठले. त्यांच्यातील रघुनाथ पंत कोरड्यांच्याकडे बघत राजे म्हणाले, रघुनाथ पंत, तुम्ही जरा आमच्या महाली भेटा. राजांच्या पाठीवर झगमगणाऱ्या जाम्यावरच्या जरीबतूच्या ठसठशीत कोयरीवर डोळे जोडून जिजाबाईंच्या बरोबर चालताना संभाजीराजे कसल्या तरी विचारभिंगरीत अडकले होते. राजांच्या महालात येताच त्यांनी राजांना विचारले, हा औरंगशाह असा कोण लागून गेला आहे की तुम्ही त्याच्याबद्दल इतकं बोलावं? त्यांच्या प्रश्नाने जिजाबाई आणि राजे चमकून एकमेकांकडे बघतच राहिले. आपल्या फर्जंदाला औरंगजेबाची खूनगाठ कशी द्यावी हे राजांना क्षणभर उमगलेच नाही. बाळराजांच्या जवळ येऊन त्यांच्या दोन्ही खांद्यांवर आपले तळहात चढवून त्यांचे खांदे आवळत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत राजे म्हणाले, तो दिल्ली तख्ताचा बादशहा आहे शंभूराजे. तो आम्हास कधीच दिसला नाही. तसा तो त्याच्या बंद्या सरदारांखेरीज कुणासच दिसत नाही. पण त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते. त्याच्या सख्या भावांना दिसली. खुद्द त्याच्या जन्मदात्या बापाला दिसली. राजे बोलता बोलता थांबले. आम्ही त्या औरंगशाहाला भेटून विचारावं म्हणतो. संभाजीराजांचे बोल पुरे झाले नाहीत. राजांनी त्यांच्या ओठांवर आपली तर्जनी ठेवीत झटकन त्यांची जबान रोखली. हा शंभूबाळ, सांब करो आणि तुमच्यावर तो प्रसंग कधीच न येवो.
चौरंगावरील तबकात ठेवलेल्या स्फटिक शिवलिंगाकडे बघत राजे म्हणाले. मिर्झा राजाने आपली चाल खुली केली. 3 पवित्र्यात त्याचे सैन्य हलू लागले. सुप्यापासून जोडलेल्या पिछाडीच्या प्रत्येक ठाण्यावर तो हत्यारबंद जागती शिबंदी पेरत आला होता. आपल्या प्रचंड फौजेचे गिधाडी पंख त्याने आता 12 मावळात पसरले. खासा तो आणि दिलेर खान दोघे हुजुरातीचे ताकदवर सैन्य घेऊन किल्ले पुरंदरच्या रोखाने कूच झाले. मीर आतिश खान आणि निकोलो मनुची या गोऱ्या दरोग्यांच्या नजरेखाली खडखडाट करीत मिर्झा राजाचा तोफखाना पुरंदर जवळ करू लागला. पेटली. 12 मावळांची होळी ऐन तावत्या उन्हात पेटली. डोंगर पायथ्यांना आसरा धरून उभी असलेली मौजी, खुर्दे, बुद्रुके घोड्यांच्या दोडत्या टापांखाली रगडली जाऊ लागली. सरपणाच्या रानशेणी आणि काटक्या गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरण्या ताठ्या कुणबी बायका काफर की दौलत, कमीने की औरत म्हणत चालत्या घोड्यांवर घेऊन त्या हातपाय झाडीत किंचाळत असताना पळविल्या जाऊ लागल्या. त्यांच्या थरकत्या किंकाळ्या मावळाच्या दऱ्यात गायब होऊ लागल्या. दावणीची जनावरे नंग्या तेगींनी दावी छाटून तांड्या तांड्यांनी मोगली गोटांकडे हाकारली जाऊ लागली. शेपट्या उचलून खूर झाडीत नवख्या मुलखाकडे फेसाटत धावताना ते अश्राप तांडे केविलवाने हंबरू लागले. दिवसा ढवळ्या पेटत्या मशाली घेऊन वाडी खेड्यात घुसणारे पठाणी, तुर्की, मोगल, बहलिया हशम गंजी घरट्यांना मशाली भिडवू लागले. वेठ बिगार करून घेण्यासाठी पकडलेल्या कुणब्यांच्या पाठी कोरड्यांच्या फटक्यांखाली फुटू लागल्या. गावेच्या गावे लुटली, जाळली, रगडली जाऊ लागली. काढण्या चढवून ताणीत गाव चौकात आणलेल्या मावळ्यांवर कोरडे ओढताना दिलेरचे हशम गर्दना मागे टाकीत खदखदा हसत विचारू लागले, सुवर की औलाद, कहाँ है तुम्हारा सेवाजी. उभ्या मुलखाचे सुरूरपण सुकत चालले. तावत्या उन्हात 12 मावळांवर अवकळा उतरू लागली. शाही फौजेचा घरघरता वरवंटा अश्रापांच्या मोडक्या तोडक्या संसारावर निर्दयपणे फिरू लागला. माणसे हकनाक मरू लागली. राजेवाडी सासवड मार्गाने पुढे सरकलेला फौजबंद दिलेर खान पुरंदरच्या पायथ्याला भिडला. पाठोपाठ भुलेश्वरच्या खिंडीतून मिर्झा करहे पठारावर उतरला. किल्ले पुरंदरला अफाट शाही फौजेचा घेर पडला. करहा नदीच्या काठाला ठोकलेल्या खुंट्यांना जखडलेल्या तणावांचा आधार घेत केशरी करड्या रंगांच्या राहुट्या, डेरे, तंबू शामियाने उठले. हत्ती उंट चित्कारू लागले. पुरंदरच्या सदर दरवाजाच्या बाजूला खासा दिलेर, किरतसिंग, मीर आतिश खान, इंद्रमन बुंदेला, उदयभान गौर, रसूल बेग, जबरदस्त खान यांनी आपल्या बरकंदाज हशमांचे वळे उभे केले. मोर्चे रोखलेल्या तोफांच्या भांड्यांची तोंडे किल्ल्यावर बेसुमार आग ओकू लागली. किल्ले पुरंदर हा जोड किल्ला होता. पूर्वेच्या बाजूला रुद्रमाळ उर्फ वज्रगड हा छोटेखानी किल्ला होता. त्याला धरून पुरंदरच्या माच्या पसरल्या होत्या. मध्ये होती एक निरुंद खिंड, भैरव खिंड. वज्रगडावर पुरंदरची सारी मदार होती. तो गडच मंदिराच्या पायरीसारखा होता. पायरी ओलांडली की पाऊल जसे मंदिरात तसे वज्रगड पडला तर पाऊल किल्ले पुरंदरात. आता जोड होती पुरंदरच्या पराक्रमाची आणि दिलेरच्या दंग्याची. गडावर रामोशी, महार, कोळी आणि कहार या धारकऱ्यांची 1,500 शिबंदी होती. गडाला आधार होता त्यांच्या नेकीचा आणि राजांनी स्वतः नेऊन रुजू केलेल्या मारत्या समशेरीच्या काळभैरव पट्टेबाज मुरारबाजींचा. राजगडाच्या पद्मावती माचीवर कबिल्याचे मेणे सिद्ध होते. जिजाबाई, सोयराबाई आणि राजे बाले किल्ला उतरून पद्मावती माचीवर आले. बरोबर संभाजीराजे, सखूबाई, राणूबाई, अंबाबाई आणि नानीबाई असा राजांचा गोतावळा होता. आता राजांच्या घरचीच झालेली धाराऊ होती.
मोरोपंत, अण्णाजी दत्तो, येसाजी, रघुनाथपंत, कुडतोजी, निराजीरावजी ही मंडळी मासाहेबांना निरोपाचे मुजरे घालायला माचीवर जमली होती. राजांच्या आग्रहाने जिजाबाई राजगड सोडून कोंढाण्याकडे सोयराबाईंच्यासह निघाल्या होत्या. पुरंदराला 4 मजलांवरच दुश्मन फौज तळ टाकून असताना आता सगळ्यांनी एका जागी राहणे हिसाबी नव्हते. जिजाबाई गड सोडायला तयार नव्हत्या. राजांना आणि बाळराजांना शत्रू तोंडावर असता एकाकी टाकून जायला त्या राजी नव्हत्या. पण राजांनी हर तऱ्हेने त्यांची समजूत घालून त्यांना जाण्यास तयार केले होते. राजांनी पुढे होत मासाहेबांच्या पायांना हात लावले. संभाजीराजांनी आऊसाहेबांच्या पायावर कपाळ टेकविले. त्यांना उठवून जिजाबाई म्हणाल्या, "आम्ही निघालो बाळराजे, आता राजांच्या महाली झोपत जा." ते उद्गार ऐकताना राजांचा ऊर गलबलून गेला. संभाजीराजांनी सोयराबाईंच्या पायांवर मस्तक टेकविले, पण सोयराबाईंचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. त्या गड सोडण्यापूर्वी नजर जोडून फक्त मिळतील तेवढे राजे डोळ्यांत भरून घेण्यात गुंतल्या होत्या. राजांची नजर समोर दिसणाऱ्या निशाण चौथऱ्यावरच्या उंच निशाणकाठीवरच्या जरीपटक्यावर होती. जिजाऊंच्या जात्या स्वारीला सगळ्यांचे नमस्कार मुजरे झाले. भाग 21 समाप्त.